नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे. पूर्ण माहिती बघा, कारण महाराष्ट्रातील तुम्ही उमेदवार आहात किंवा तुम्हाला नोकरीची गरज आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा. आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरती निघालेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ते भरती निघालेली आहे. तुम्ही महाराष्ट्रातील उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. पण इथे अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे, अनुभवाची गरज आहे का नाही, त्यानंतर इथे जेंडर एलिजिबिलिटी काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार म्हणजे इथे परमनंट जॉब्स असणार आहे, अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख, शेवटची तारीख, त्यानंतर निवड प्रक्रिया काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत. सो कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आजची जी सविस्तर माहिती पाहून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला, तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. त्यानंतर जे नवीन योजना आलेल्या असतात त्याबद्दल संपूर्ण माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. चला त्याची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घेऊया. आपल्याकडे जाहिरात आलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती राहता, जिल्हा अहमदनगर अंतर्गत ही भरती निघालेली आहे. 25 सप्टेंबर 2024 पासून तुम्ही अर्ज करू शकणार आहात. ते 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत सांगितलेलं आहे. म्हणजे शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 असणार आहे. पदाचे नाव बघू शकता तुम्ही. शिपाई किंवा पहारेकारी, सुरक्षा रक्षक, गेटमॅन, माळी, सफाई कामगार असे एकूण 10 पदांसाठी इथे भरती असणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा इथे शिपाई पहारेकारीसाठी 18 ते 38 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता SSC आहे, म्हणजे 10वी आहे, आणि अनुभव 3 ते 5 वर्ष सांगितलेला आहे, म्हणजे अनुभवाची गरज असणार आहे. इथे फ्रेशर उमेदवार पात्र नाहीत. सुरक्षा रक्षक 2 जागा आहेत. 18 ते 38 वयोमर्यादा आहे. तुमचे 10वी कंप्लीट झालेली पाहिजे आहे. 3 ते 5 वर्ष अनुभव पाहिजे आहे. गेटमॅनसाठी 1 जागा आहे. प्रवर्ग खुला सांगितलेला आहे. 18 ते 38 वर्ष. SSC 3 ते 5 वर्ष अनुभव पाहिजे आहे. माळीसाठी 1 जागा आहे. खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष. त्यानंतर शैक्षणिक पात्रता SSC 3 ते 5 वर्ष अनुभव पाहिजे आहे. सफाई कामगारसाठी 1 जागा. खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष. वयोमर्यादा इयत्ता 9वी कंप्लीट असेल तरी सुद्धा चालणार आहे. 3 ते 5 वर्ष इथे अनुभवाची गरज असणार आहे. यात शैक्षणिक पात्रता बघा, 10वी, 9वी, 12वी, पदविका, पदवी, पदव्युत्तर गुणपत्रके व प्रमाणपत्रे पाहिजे आहे व इतर कागदपत्रे. MSCIT प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे. वर्तणुकीचा दाखला लागणार आहे. जात प्रमाणपत्र. ज्या उमेदवारास बाजार समितीचे काम करण्याचा अनुभव असल्यास वयामध्ये शिथिलता आणि प्राधान्य देण्यात येणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे इथं वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता कमीत कमी SSC असणार आहे आणि 9वी सुद्धा आहे. तर तुमच्याकडे हे सगळे कागदपत्रे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जे MSCIT प्रमाणपत्र असेल, अनुभवाचं प्रमाणपत्र असेल, वर्तणुकीचा दाखला, जात प्रमाणपत्र असेल तर नक्कीच तुम्ही घेऊन जायचं आहे, कारण ते कंपल्सरी आहे. आणि ज्या उमेदवार बाजार समितीचं काम करण्याचा अनुभव असेल तर तिथे तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल व वयामध्ये सुद्धा तुम्हाला शिथिलता देण्यात येईल. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे, म्हणजे परीक्षा थ्रू तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. मराठी व्याकरण चेक केलं जाईल, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, जनरल नॉलेज, कृषी संबंधित पदाच्या अनुषंगाचे सामान्य ज्ञान सुद्धा विचारलं जाणार आहे. अर्ज मिळवण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती राहता, पोस्ट साकुरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, पिनकोड सांगितलेला आहे. तुम्हाला इथे इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दिलेल्या कालावधीत या कार्यालयात पोस्टाने किंवा स्वतः मुदतीत पोहोचून द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा स्वतः बाय हँड सुद्धा तुम्ही इथे पाठवू शकता, हे सांगितलेलं आहे. लास्ट डेट बघा 5 ऑक्टोबर 2024 आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही. 5 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे. सरकारी जॉब असणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ही भरती आहे. वेतन इथे कमीत कमी 15,400 ते 63,200 पर्यंत भेटू शकतं. शासनाच्या नियमानुसार कोणतीही फी घेतली जाणार नाही. लेखी परीक्षे थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. परमनंट जॉब आहे आणि इथे अर्ज सादर करण्याचा पत्ता सुद्धा दिलेला आहे. तिथे तुम्हाला बाय हँड किंवा स्पीड पोस्टद्वारा सेंड करून द्यायचा आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.